वाटते का? मी ब्लॉगर आहे का? थोडे महाग आहे सर. म्हणजे मला ना मी लहानपणापासून आणि म्हणजे जेवणाचा तुम्ही म्हणजे माझी परिस्थिती मी आता माझ्या आधीच लॉकडाऊन नका तुम्ही झाले आणि 2024 ला मी स्वतःची काढली. अख्ख्या महाराष्ट्रात नाव झालं की ही कशी संस्था आहे रजिस्ट्रेशन केली म्हणजे ते ही संस्था ही रजिस्टर केली नाही का. त्या टायमाला वळसे पाटील साहेब होते सरकार आम्ही सगळं सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे करू शकते पण गमणार होती. पण हा माझा वर्ग जो आहे हा 80 ते 60 जणांचा म्हणजे एवढी प्रगती नाही एवढी तुम्ही अनुभवाने खूप मध्ये झाला खूप प्रगती होती. मानेचे विचार ऐकले काय होते माने मी बघितले होती लहान असताना येताना विचित्र स्वभाव विचित्र त्यांनी कष्ट केले खूप मोठा व्यवसाय झाला कर्मा शहरात नामांकित व्यवसायामध्ये ही घोषणा असेल जे काही एकत्र येणं माझ्या विद्यार्थ्यांचं संमेलन असतं हे पहिल्यांदा म्हणजे तुम्ही पहिल्यांदा इतिहास घडवलाय हे बरोबर इतिहास तुम्हीच घडवलेला आहे. आणि दुसरं बघायचं म्हणजे क्षेत्रामध्ये कोण व्यवसाय करते कोणी इतर ठिकाणी दुसरीकडे म्हणजे सर्व्हिसला जाते गव्हर्नमेंट 8वी ते 10वी मला वाटतं मी शिक्षण त्याच्यामुळे एक नावाच तरी पुढचे 2 नावं आठवतात कारण ते महिन्याला सगळे नावं द्यावं लागतात. त्याच्यामध्ये आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी मेळावा माझ्या विद्यार्थ्यांचा मेळावा पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी आले त्याबद्दल मी येडे आणि डोळे या दोघांनाही या ठिकाणी तुमचं अभिनंदन करतो की विद्यार्थ्यांना म्हणजे आता तुम्ही विद्यार्थी नाही समजा कारण तुम्ही आता मॅच्युअर आहात 22 वर्षापूर्वी 16 वर्षापूर्वी म्हणजे या ठिकाणी आता 40 लहान एक चांगला सेटल आहात आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रात या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सेटल झाला त्यावेळेला मी तुमचं प्रत्येकाचं इंट्रोडक्शन ऐकलं त्यावेळेला कोण भरून आलं किंवा बरं आपले विद्यार्थी या ठिकाणी पुढे चालले. जगामध्ये आई वडिलांनंतर आपली प्रगती व्हावी हे कोणाला वाटत असेल तर फक्त शिक्षकांना वाटतं. शिक्षकांना आपला मुलगा तो अभिमानाने सांगत असतो तो माझी विद्यार्थी आमचे असा अधिकारी आहे तो उद्योगपती आमचा विद्यार्थी विद्यार्थी मोठा झालेला त्या ठिकाणी शिक्षकांना खूप अभिमान वाटतो. नेहमी कोणताही अगदी कुठे असेल आणि हे तुमचं बघून या ठिकाणी आज मला बरं वाटलं. तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो आणि एक कनेक्ट राहा तुम्ही एकमेकांशी. कारण काय माहितीये का या काळात झालेली जी मैत्री असते ती मैत्री खूप लांबपर्यंत येते. कारण आता बघा तुम्ही त्यावेळेला एक 5 वर्ष असताना एकत्र 3 वर्ष असताना एकत्र तुमची जी मैत्री ही अगदी कायमस्वरूपी माझा वर्गमित्र म्हणजे म्हणतो तुम्ही वर्गमित्र हा शब्द एक वेगळा आहे की त्या शब्दाने असेच या ठिकाणी एकमेकांशी कनेक्ट राहा अशी तुमची उत्तरोत्तर प्रगती. 2 मिनिटं प्रेझेंट बोलायचं उभं राहून सगळ्यांनी शिवाजी रेवणनाथ नाळे व्हिडिओ धनाजी पवार बाळू सुरवसे मीनाक्षी जाधव सविता शिंगाळे येस सर. अमोल ढवळे सुमित सिजा प्रेम स्वाती येडे विद्या माने शुभांगी ढेरे पुन्हा एकदा सांगायचंय सर आंध्रिकांना आता हजेरी काही नाही मॅडम गेल्या
आज यांचं कोण कसं? कुठं आले या तोपर्यंत वाढले आमोलची झाली मला पण तुम्ही आता एका लेवलपर्यंत पोहोचलेले आहात विद्यार्थी नाहीये तर खूप आनंद वाटला पहिल्यांदा सगळे चेहरे बघून प्रसन्न आणि मला जास्त वाटलं कारण हे अजून कनेक्टेड आहेत सगळे पण मी आता 2022 पासून घरी बसलेली त्यामुळं मुलं बेंच मी नंतर रिटायर झाल्यावर मला वाटतं मी आता झाली शाळेमध्ये हां तर खूप बरं वाटलं सगळ्यांना बघून जेव्हा मला अमोलचा फोन आला तर मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं कारण जसं तुमचं गेट टुगेदर आहे माझ्या घरी माझं बहिणींचं गेट टुगेदर आहे घरी सगळे येऊन बसले फोन तेच चालू होते मी त्याला सांगितलं मी येऊ शकणार नाही रे सॉरी तू असं कसं ठरवलं पण जेव्हा हे सगळे चेहरे आठवायला लागले ती बॅच आठवली मला 3-4 मला वाटतं आपली तिसरी बॅच असते त्यामुळे तेवढीच महत्त्वाची आहे आणि बरेच जण लक्षात आहेत जशी पहिली बॅच आमची आहे कनेक्टिव्हिटी खूप आहे पहिल्या बॅचची तशी तुमची येते बाकी मग मधल्या असे काही जण आठवतात काही जण नाही मग असं वाटलं की अमोल एवढं बोल अमोलशी मी कनेक्टेड आहे असंच बिल्डिंग साहित्य काही लागलं माझं किरकोळ बरं का एवढं जरी असतं ना आमचं सगळं खेळी होतं बरं का आणि अजून पण तर सांगायचा उद्देश काय की तुम्ही हा जेव्हा म्हणलं मी त्याला नाही म्हणू शकले परत चिखले सरांचा फोन आला मला जगताप सर भेटून गेले आणि मी सगळं माझं तिथलं आता घरभर पाहुणे मी ठरवलं होतं मी सर नाही म्हणले सर मी अगदी 10 मिनिटं थांबणार आणि निघून जाणार पण इथं जेव्हा इथं तुमच्यामध्ये इतकी मी रुळून गेले सगळं माझं विसरून गेले आणि खरंच धन्य वाटलं की आज तुम्ही हा सोहळा जो आयोजित केला त्यामुळे जे माझी रिटायरमेंट लाईफ आहे ती अजून वाढणार आहे खरंच वाढणार आणि जेव्हा मी इथे कार्यरत होते आमच्या कधी ताणतणाव नसायचा सगळ्यात जास्त चेष्टा तुकडे सरांनी भयंकर केलेली आहे अजूनही चालू आहे जगताप सर तर काय हा जगताप सर चिखले सर मला अगदी प्रत्येक ह्याच्यात आणि माझी चांगली मैत्रीण कांबळे मॅडम ही मैत्री अजूनही अखंडपणे आमची चालेल सर आम्हाला किती आम्ही गप्पा मारलेले आणि अजूनही मारतो आम्ही तर माझा स्टाफ सगळा चांगला होता म्हणून तुम्ही सगळे आज नावारूपाला आलात आपलं खरंच स्टाफ चांगला आहे आणि अजूनही नाव घेतलं जातं आपल्या शाळेचं मला अभिमान आहे मी इथं काम केलं म्हणून आणि आज तुमच्या सगळ्यांची यशोगाथा ऐकली मन भरून आलं संघर्ष केलाय तुम्ही आणि जेव्हा संघर्ष करून यश मिळतं त्याचा आनंद एक वेगळाच असतो इझिली कोणालाही मिळतो आम्हाला सुद्धा नोकऱ्या अशा इझिली मिळालेल्या नाहीये मी तर माझं लग्न झाल्यावर मला मुलं झाल्यावर 2 मुली झाल्यावर 13 वर्षांनी मी BEd केलं या सगळ्यांच्या मागणं मी केलं BEd पण हारले नाही आणि एकदम मराठीत इंग्लिश टू मराठी असं माझा प्रवास झाला पण त्यातही टक्के टोणते कात 7 वर्ष विना अनुदानित करून एकदम खूप कमी सेवा अगदी 22 वर्षात माझी सेवा झाली पण त्यात खूप आनंद मिळाला सगळे सरकारी माझे चांगले होते तुम्ही सगळे विद्यार्थी शिस्तीत वाढलात आणि आनंद का होतो आजही आपण बाजारात जातो बघा मी खूपदा आता सध्या भटकंतीच आहे माझी मी नसतेसाठी फिरत असते तर कोणी कधी येऊन पिशवी जरी निघून येत असेल अचानक कोणीतरी गाडीत थांबवतं मला देत नाही मी ओळखतही नाही मॅडम मी आहे का मग नाव सांगतात आणि पिशवी घरी पोच करतात इतका आनंद वाटतो मग तो फळवाला असेल भाजीवाला असेल किंवा एखादा ह्याच्यासारखा इंडस्ट्रियलिस्ट असेल असे मुलं जेव्हा पाहायला मिळतात खरंच आपण एक शिक्षिका म्हणून झालो त्याचं धन्यता वाटते आणि जेव्हा तुम्ही असे तुमचे ऐकतो की नाही आम्ही आज ते करतो टीचर आहे गुळव्यांनी सांगितलं सॉरी रे मी तुला त्यावेळेस काही तुझं दुखावलं सॉरी म्हणते पण त्यावेळेस हेतू तसा नसतो आपला हेतू शुद्ध असतो की मुलांनी प्रगती करावी त्यांनी शिकावं हाच प्रत्येक शिक्षकाचा हेतू असतो आणि तुम्ही सगळे जे आता एक जण सांगतायत की अजूनही बरेच जण असतील आता तुमचीच मैत्रीण तन्वी माझी मुलगी तिला जेव्हा मी सांगितलं खूप चिडली ते येडेवर तर कुठं गेली म्हणजे तिच्याकडे बघते मला काहीच माहित नाही म्हणली कॉन्टॅक्टच केली मला काहीच माहित नाही तिला मी काल रात्री सांगितलं
की असं असं ठरलंय आणि मला जायचंय. म्हणजे खूप भांडली, मी इतक्या लांब राहते, तिला माहित नाही का मला अधिकार. ऍक्च्युअली ती येणार आहे महिना अखेर. म्हणली मग त्यावेळेस आपण अरेंज केलं असतं किंवा मी लवकर आले असते. पण म्हणलं असं जाऊ दे, तुझा निरोप मी पोहोचू दे. तुम्हाला सगळ्यांना मिस यू ऑल म्हणून तिने सांगितलंय. ती सध्या HSBC मध्ये बिझनेस अनालिसिसमध्ये IT सॉफ्टवेअरमध्येच आहे आणि छान आहे. तिला एक मुलगा आहे, मिस्टर पण सॉफ्टवेअर इंजिनियरच आहे. तर सुखाने पण तुमच्या सगळ्यांची आठवण निघते. आणि आज तिला इतकं होतं, रात्री 12पर्यंत आम्ही गप्पा मारलो आपल्या शाळेबद्दल. आई अमुक तमुक तिने भरपूर नावं सांगितले इथं उपस्थित असलेल्यांचे आणि म्हणले खरंच मला आनंद झाला असता मी आले असते तर. असो, पुढच्या वेळेस जेव्हा करताल तेव्हा थोडं जास्त नियोजन करा. दोघांवरच भार टाकल्यापेक्षा सगळे एकत्रित या, एक ग्रुप तयार करा आणि अजून ऍड करा त्यात अजून चांगल्या पद्धतीनं आपण